महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने आता निघालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा पुतळ्याच्या चबुतऱ्यावर पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी वर पोहोचलेले आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे। भाजप क्रमांक 1 चा पक्ष ठरलेला आहे आणि त्यामुळे एकूणच महायुतीमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। आणि आता ही दृश्य आपण पाहतोय, विधान भवन परिसरातली ही दृश्य आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जातंय, त्यांना पुष्पहार अर्पण केला जातोय। नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी पार पडणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हा पुष्पहार अर्पण केलेला आहे। राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत, तसंच भाजपचे आमदार सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। पुष्पहार अर्पण केलेला आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जयघोष केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष पाहायला मिळतो। तर पुष्पहार अर्पण केल्यानंतर आता हे सर्व आमदार विधान भवनामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर लगेचच 11 वाजता विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। सध्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे। राष्ट्रवादीचे आमदार आपण पाहतोय, राष्ट्रवादीच्या महिला आमदार सुद्धा फेटे घालून इथे उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आता हे सर्व नेते विधान भवनामध्ये जात आहेत। नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आज पार पडणार आहे। आज आणि उद्या हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्याकडून या सर्व आमदारांना शपथ दिली जाणार आहे आणि शपथ दिल्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण या ठिकाणी होणार आहे। तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षांची निवड सुद्धा केली जाणार आहे। मावळते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची फेर निवड होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात या विशेष